महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा रंगली आहे। मात्र त्यापेक्षा मराठी माणसाच्या मनात एक उत्सुकता आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का। नुकतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीला आपला ठाम विरोध दर्शवलाय। राज ठाकरे यांच्या मनसेने 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्ती विरोधात भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केलेली असून या मोर्चासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही आमंत्रण दिलेलं आहे। दुसरीकडे 7 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मराठी समन्वय समितीचा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का। राजकारणातील मतभेद आणि स्पर्धा बाजूला ठेवून मराठीसाठी दोघेही एकत्र आले तर तो एक ऐतिहासिक क्षण ठरू शकतो। राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख 5 जुलै केलेली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी 7 जुलैला मोर्चा काढणार आहे असं म्हटलंय। हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही वेगळं राजकारण आहे याची तर चर्चा सुरू झालीच आहे, कारण मनसेच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंनाही प्रस्ताव पाठवण्यात आलाय। त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतील का, की मराठीसाठीचा हा लढा वेगवेगळ्या वाटांनीच चालू राहील याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। महाराष्ट्रामधील सामान्य माणूस सध्या तरी एकच अपेक्षा ठेवून आहे की मराठीसाठी दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मराठी अस्मितेसाठी एकजुटीनं लढावं अशी प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली इच्छा आहे। मात्र ही इच्छा पूर्ण होईल की नाही याचं उत्तर हे 5 आणि 7 जुलैलाच मिळेल। मात्र या विषयामध्ये पुढे जाण्याआधी दोघांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या त्याआधी पाहूयात, म्हणजे तुमच्याही डोक्यात जे काही चित्र आहे ना ते काहीसं स्पष्ट होईल। बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं। महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे। इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं। सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यानुसार जो मराठी माणसांचा मोर्चा हिंदी सक्ती विरोधात निघणार होता 6 तारखेला सकाळी 10 वाजता, त्याची तारीख बदलून 5 तारीख सकाळी 10 वाजता शनिवारी हा मोर्चा निघेल। तर आमचं सगळ्या पालकांना, शिक्षकांना, सर्व राजकीय पक्षांना मनापासून आव्हान आहे की मराठी माणूस एकत्र येऊन आपली ताकद या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी दाखवूया अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामध्ये कदाचित त्या दिवशी 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, वारीला जायचं असतं लोकांना, म्हणून 5 तारखेला जर सकाळी मोर्चा काढला तर मला असं वाटतं तो दुपारपर्यंत संपेल आणि त्याच्यानंतर ज्यांना वारीला जायचं ते जाऊ शकतात। या उद्देशाने ती 5 तारीख केली असावी असा माझा अंदाज आहे। मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही। पाहिलं, हिंदी सक्ती विरोधात दोन्ही भावांनी